भिवंडी में भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष की हत्या। प्रफुल्ल तागड़ी और तेजस तागड़ी के ऊपर जानलेवा हमला हुआ और इस हमले में दोनों की दर्दनाक मौत हो गई। मामला भिवंडी तालुका की खाड़ी गांव का है, जहां प्रफुल्ल तगड़ी अपने दो दोस्तों के साथ कार्यालय में बैठे हुए थे कि कुछ अज्ञात 4 से 5 लोगों ने 11 बजे के दरमियान उनके ऊपर जानलेवा हमला कर दिया। इस हमले में 2 लोग गंभीर रूप से जख्मी हो गए, जहां उन्हें इलाज के लिए अस्पताल ले जाया गया तो डॉक्टरों की टीम ने उन्हें मृत घोषित कर दिया। हमले में प्रफुल्ल तगड़ी और तेजस तागड़ी की दोनों की ही मौत हो गई। फिलहाल भिवंडी तालुका पुलिस इस मामले को गंभीरता से लेते हुए जांच में जुटी है। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। त्याचा तपास सुरू आहे। तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद। नाव काय आणि काय सांगाल, पूर्ण प्रकरण काय आहे? प्रकरण रात्री 8 वाजता मी भिवंडीवरनं घरी आलो। घरून मी जेवण करून झोपलो। त्याच्यानंतर आमच्याच गावातील धीरज रोहिदास तांगडी हा घरी आला आणि बोलायला लागला की प्रफुल्ल शेठला सुरा आणि तलवारीने मारायला लावला ऑफिस जवळ। तसाच मी त्यांच्या गाडीत बसून गेलो। गाडीत बसून गेल्याच्या नंतर समोर ऑफिसच्या समोर माझ्या भावाच्या गाडीच्या बाजूला तेजस मिन्नत तांगडी हा पडला होता। मी त्याला हलवून बघितलं, त्याची काय हालचाल दिसली नाही। नंतर मी माझ्या भावाला शोधायला गेलो, तो भाऊ माझा योगेश मुकुंद तांगडी याच्या घराच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे बाजूला गवतात पडलेला होता। त्याच्यानंतर त्याला आम्ही त्याचे नातेवाईक मित्र यांच्या बरोबर घेऊन आपल्या स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय। याच्यावर माझ्या भावावर गावातील दुश्मनी आणि व्यावसायिक वाद यांच्यावर मी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध संशयित नावं दिलेत। 1 नंबर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, दयानंद नामदेव तांगडी, सुनील सुभाष भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम आणि पूर्व वैनमधून जितेश मधुसूदन गवली हा सुद्धा या कटात सामील आहे। या सर्वांनी मिळून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे। कशामधून? व्यावसायिक वर्चस्व त्यांना माझा भाऊ खूपच होता, कारण माझा भाऊ एक 4 गावामध्ये प्रतिष्ठित उद्योजक होता। ते त्यांना दिसत खूपच होतं त्यांच्या डोळ्यात। आणि त्याच्यामध्ये सुनील भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम हे संगनमत करून विकी भरत म्हात्रे यांच्याबरोबर आणि जितेश मधुसूदन गवली यांनी सर्वांनी मिळून संगतमत करून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे। या आधी देखील माझ्या भावावर फायर केली होती। आमची न्यायाची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी। त्याच्यामध्ये आज सुद्धा जितेश मधुसूदन गवलीचा व्हॉट्सअप चॅटवर गावचा मोबाईल ऍक्टिव्ह आहे। त्याचा आज आतापर्यंत 5 मिनिटं अगोदर त्याचं मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह आहे। ग्रुपवर चॅट करतोय, मेसेजेस बघतोय जितेश मधुसूदन गवली। पोलिसांना त्यांचा नंबर दिलेला आहे। आमची मागणी आहे, आमच्या भावाची ज्या काल जिथून रात्री 11 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत फुटेज सर्व पोलिसांनी जमा केली, त्याची आम्हाला ओरिजिनल प्रत आमच्याकडे द्यावी। आणि विकी भरत म्हात्रे हा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आहे। वालीव पोलीस स्टेशन, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन अशा अनेक गुन्हे आहे। आणि मोक्याचा आरोपी आपल्या पोलीस स्टेशन मधून त्याला मोक्याचा प्रस्ताव गेलेला आहे। आता तात्काळ त्याला अटक करावी
ही आमची मागणी आहे. आता डिसिजन काय आहे तुमचा मृतदेह जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही. आरोपांना फाशी झालीच पाहिजे. ओके डन.